हाय फ्रेंड, वैशाली लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पेन्सिल पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग। तर सुरुवात करूया पेन्सिल पॅन्टच्या कटिंगला। आता मी हे अशा प्रकारे पेन्सिल पॅन्ट बनवणार आहे। ह्या पॅन्टला पेन्सिल पॅन्ट किंवा ट्राउझर पॅन्ट असेही म्हणतात। या पॅन्टची उंची आहे 35 इंच, सीट आहे 34 इंच आणि बॉटम आहे 12 इंच। तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। मी ही पेन्सिल पॅन्ट अस्तर लावून शिवणार आहे। हे आहे अस्तर आणि हे आहे कापड। आता मी अस्तरच्या कापडावरती आधी माप टाकून घेणार आहे। मी हे 2 मीटर कापड घेतलेले आहे व 4 पदरी कापडाची घडी घातलेली आहे। आता मी ह्या कापडाचे 2 भाग करून घेणार आहे। दोन भाग यासाठी करायचे की मागचा भाग वेगळा आणि समोरील भाग वेगळा काढावा लागतो। आधी आपण समोरील भाग काढणार आहोत। मी पॅन्टच्या बेल्टसाठी 2 इंचावरती आधी आपण खूण करून घेऊयात। आपल्या पॅन्टची उंची आहे 35 इंच, सीट आहे 34 इंच आणि बॉटम आहे 12 इंच। आधी आपण पॅन्टची उंची टाकून घेऊया। उंची आहे आपली 35 इंच अधिक 36 इंचावरती आपण एक मार्जिन करून घेणार आहोत। आता आपण सीटची रुंदी टाकून घेणार आहोत। सीट आहे आपलं 34 इंच, 34 इंचाचा चौथा होतो 8.5 इंच अधिक 1 इंच असे आपल्याला 9.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे। आता आपण सीटची उंची टाकून घेऊयात। सीटची उंची आहे आपली 8.5 इंच अधिक 2 10.5 इंचावरती आपण खूण करून घेणार आहोत। साडे 10 इंचावरून समोर आपण 2.5 इंचावरती एक खूण करून घेणार आहोत। आता आपण सीटचा आकार 1.5 इंचावरून देऊन घेणार आहोत। आता आपल्याला सीटचा निम्मा करून घ्यायचा आहे। सीट आहे आपली 12.5 इंच, त्याचा निम्मा होतो 6.25 इंच। आता आपण बॉटम 6.25 इंचावरती एक खूण करून घेणार आहोत। बॉटम आहे आपला 12 इंच, 12चा निम्मा होतो 6 इंच। आपण ज्या ठिकाणी 6.25 वरती मार्जिन केलेले आहे त्या ठिकाणी आपण 6चा निम्मा म्हणजे 3 इंच ठेवून दोन्ही बाजूने 3-3 इंचावरती एक एक खूण करून घेणार आहोत। आता आपल्याला हे दोनही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण हे पॉइंट जोडून घेणार आहोत। जर या पॅन्टबद्दल आपल्याला कुठलीही शंका किंवा काही कमेंट असेल तर नक्की विचारा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हाही यात काही व्हिडिओ टाकेल तर सर्वात आधी आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळेल। मी आता हे अशा प्रकारे कट करून घेणार आहे।
हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा व अशा प्रकारची पॅन्ट शिवून नक्की मला सांगा। अशा प्रकारे आपण समोरच्या बाजूला खून करून घेऊयात। आता आपण मागच्या भागाचं कापड टाकूयात। मागचा भागही आपण 2 पदरी घेतलेला आहे। आता आपण हे अशा प्रकारे आखून ठेवून घेऊयात आणि नंतर त्याला खून करून घेऊयात। समोरच्या भागाप्रमाणे याही भागाला आपण 2 इंचावरती खून करून घेऊयात। चौकोन तयार करून 1.5 इंचावरून एक मार्जिन करून घेऊयात। आता आपण 2 इंचावरती बॉटम पर्यंत आकार देऊन घेऊयात। पुढच्या भागापेक्षा मागील भाग सीटसाठी मोठा असतो, म्हणून आपण 2-2 इंच बाहेरच्या बाजूने हे कापड कापून घेणार आहोत। आपण याही बाजूने बरोबर जास्त न ठेवता मापात कट करून घेऊयात। वरचा भाग पुढील भागाचा आणि मागचा भाग मागील भागाचा आहे। आता आपण कापडावरती कट करून घेऊयात। अशा प्रकारे कापड अस्तर ठेवून कापड आपण कट करून घेऊयात। लक्षात ठेवायचं, मागचा भाग आणि समोरील भाग हे प्रत्येक वेळेस वेगवेगळे ठेवायचे आहेत। मी हे ओपन साइडने कापड ठेवलेलं आहे। कुठेही जास्त न ठेवता बरोबर मापात आपण कापड कापून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला समोरचा भाग आणि मागचा भाग कट झालेला आहे। आता आपण हे अस्तर कापडाला जॉईंट करून घेऊयात। कापडावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून सर्व बाजूने जॉईंट करून घ्यायचे आहे। मी हे अशा प्रकारे अस्तर कापडावरती ठेवलेलं आहे। आता चारही बाजूने याला शिवून घेऊयात। सीटचा गोल आकार बरोबर एकमेकाच्या समोर आला पाहिजे। आता मी हे अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे। हे जास्तीचं जे कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत। आता मी समोरील भाग अस्तरचा सकट जॉईंट करून घेणार आहे। लक्षात ठेवायचं, गोल आकार नेहमी एकमेकाच्या बाजूलाच आला पाहिजेत। अस्तर मी वरच्या साईडने ठेवून खालच्या बाजूने कापड ठेवलेलं आहे। मी हे अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेलं आहे। आता हे एकावरती एक गोल आकार ठेवून आपल्याला हे दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत। आता मी हे शिवून घेतलेलं आहे। दोन्ही भाग मी गोल बाजूने शिवून घेतलेले आहेत। समोरील भागापेक्षा मागील भाग जास्त असतो, म्हणून अशा प्रकारे खाली सारून पॅन्टच्या बाहेरील बाजूने शिवून घ्यायचं आहे। याही बाजूने मी शिवून घेणार आहे। आता मी शिवून घेतलेला आहे। आता आपण अर्ध्या इंचावरती एक शिलाई मारून घेणार आहोत।
अर्धा इंच कापड फोल्ड करून पूर्ण बाजूने शिलाई मारून घेणार आहोत। आता कमरेच्या पॅन्टची बेल्टची बाजू दुमडून घेऊयात। हे अशा प्रकारे मी दुमडलेली आहे। यामध्ये आपण इलास्टिक घालणार आहोत। पूर्ण बाजूने खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। पॅन्टला इलास्टिक लावायचे आहे म्हणून आपण 2 इंच अंतर इलास्टिक घालण्यासाठी सोडणार आहोत। आपण ह्या खुणापासून तर ह्या खुणापर्यंत शिलाई मारून घेणार आहोत आणि मधली जागा जी आहे मोकळी ती इलास्टिक आतमध्ये घातल्याच्या नंतर तिथे लॉक करून घेणार आहोत। आता मी हे अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे। आता आपण पॅन्टच्या बॉटमची पट्टी दुमडून घेऊयात। अशा पद्धतीने पॅन्टचा बॉटम डबल फोल्ड करून घेऊन टिप मारायची आहे। दोन्हीही पायांना आपण अशाच प्रकारे टिप मारून घेणार आहोत। मी हे टिप मारून घेतलेले आहे। आता ह्या पॅन्टच्या बॉटमवरती आपल्याला अशा प्रकारे डबलची लेस लावून घ्यायची आहे। मी ही अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे। अशा प्रकारे व्यवस्थित कापड पकडून आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। मध्याबरोबर मध्यावरती येईल याची काळजी घ्यायची आहे। आता आपली कंबर आहे 30 इंच, तर आपण कमरेच्या 2-3 इंच इलास्टिक कमी घेणार आहोत। कंबर आपली 30 इंच आहे, तर आपण इलास्टिक 28 इंचाचे घेणार आहोत। शिलाईसाठी 1 इंच इलास्टिक जाईल, म्हणजे आपली कंबर 27 इंचाची होईल। आता मी हे इलास्टिक पॅन्टच्या बेल्टमध्ये अशा प्रकारे घालणार आहे। अशा प्रकारे व्यवस्थित इलास्टिक बेल्टमध्ये घालून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि दोनही पॉइंट एकावरती एक ठेवून शिवून घ्यायचे आहेत। हे अशा प्रकारे एकावरती एक ठेवून आपण लॉक करून घेणार आहोत। पाच ते 6 वेळा व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इलास्टिक आतमध्ये जाते। आता आपण ती जी जागा मोकळी ठेवली होती ती पॅक करून घेणार आहोत। आता आपण हे जे इलास्टिक घालण्यासाठी जागा ठेवली होती ती आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। आता आपण बेल्टच्या मधोमध एक इलास्टिक वरती टिप मारून घेऊयात। जेवढे होईल तेवढे आपल्याला कापड खेचायचे आहे, म्हणजे पॅन्टला चुन्या व्यवस्थित पडतात। व्यवस्थित खेचून आपल्याला टिप मारायची आहे।
या पॅन्टला आपण ट्राउझर पॅन्ट किंवा प्लाझो पॅन्ट किंवा पेन्सिल पॅन्ट असेही म्हणतो। आता ही आपली पॅन्ट अशा प्रकारची तयार झालेली आहे। या प्रकारे शो बटन समोरील बाजूला लावायचे आहेत, म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड ही आपल्याबरोबर लक्षात येते। मागील भाग पुढील बाजूपेक्षा मोठा आहे, म्हणून आपण हे शो बटन लावणार आहोत, म्हणजे आपल्याला समोरील बाजू लक्षात येते। आता मी ह्या पॅन्टला प्रेस करून घेणार आहे। ही अशा प्रकारे माझी पेन्सिल पॅन्ट तयार झालेली आहे। आपणही अशीच पेन्सिल पॅन्ट तयार करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा।